नमस्कार सर्वांना. बघा, कामगार विभाग भरती तांत्रिक विषयात पैकीच्या पैकी मास्टर प्लॅन बघितलं की सर्वात आधी आपण त्या व्हिडिओवरती क्लिक करतो आणि बघतो. परंतु तो युजफुल आहे किंवा नाही हे तो व्हिडिओ बघितल्यानंतरच आपल्याला समजेल, म्हणून काळजीपूर्वक या व्हिडिओला परिपूर्ण असं बघायचं आहे. बघा, आपल्याला कामगार विभाग भरतीमध्ये एक नोटिफिकेशन आलेली आहे का आपल्याला जी वेबसाईट आहे त्यामध्ये जी काही लिस्ट आहे त्या सर्वच कायद्यांच्या आधारावरती प्रश्न विचारण्यात येणार आहे. मग लिस्ट किती आहे तर 52 कायद्यांची आहे. मग हे सर्वच 52 कायदे करायचे का 40 प्रश्नांसाठी? तर उत्तर आहे नाही. एवढे तुम्हाला करण्याची गरज नाही. मग मला सांगा, कोणता कायदा आधी करायचा, कोणता नंतर करायचा, असा सर्वच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर त्यांचा एक काहीतरी प्लॅन असले पाहिजे, टप्पे असले पाहिजे, की आधी कोणते कायदे करावे जेणेकरून त्याच कायद्यांच्या आधारावरती समोरचा कायदा आपण अभ्यासूया, म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळतील. तर बघूया आता कोणकोणते कायदे बघायचे आहेत आपल्याला फक्त, आणि कोणता कायदा आधी बघायचा आणि कोणता नंतर. तर बघा, याचं एकदम सिस्टमॅटिक वेने मी जे काही क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत ते घेणार आहे. ओके. तर कोणत्या कोर्समध्ये? YouTubeला सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, परंतु त्याची रेकॉर्डिंग नेहमीसाठी ओके आपल्या AK परफेक्शन अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये जो काही कोर्स आहे, कामगार विभाग भरती 2026 निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक, अशा बघा, हा जो काही तुमच्या स्क्रीनवरती फोटो आहे अशा प्रकारचं थंबनेल असेल आपल्या कोर्सचं, तिथं जायचं तुम्हाला आणि परचेस करून घ्यायचं आहे. यामध्ये 50 फुल मॉक टेस्ट आहेत, TCS ग्रुप पॅटर्न आधारित आहेत, सर्वच्या सर्व सिलेक्शन बेस अभ्यासक्रम, फापट पसारा न घेता कुठंतरी तुम्हाला एकदम सिलेक्शनच्या जवळ नेणारा हा कोर्स असणार आहे. आणि कायदेविषयक व्हिडिओ तुम्हाला यामध्ये मिळतील, सोबतच नोट सुद्धा मिळणार आहे. किंमत किती तर फक्त 299. ठीक आहे. सुरुवात 1 जून 2026 पासून सुरू होणार होती, परंतु सर्वांना माहिती आहे थोडा मेडिकल प्रॉब्लेम असल्या कारणाने, विजनचा प्रॉब्लेम असल्या कारणाने हे जे काही क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत, ते आपण आजपासून स्टार्ट करत आहे. त्यातील हे आजचं पहिलं लेक्चर आहे ज्यामध्ये मी तुम्हाला मास्टर प्लॅन एकदम डिटेल मध्ये सांगणार. ओके. बघा, हे सर्वचे सर्व कायदे मार्गदर्शक म्हणून अजय खंडारे सर आपल्याला सांगणार आहेत. तर समजून घ्यायचं आता. बघा, एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हवे असतील तर. बघा आता, 100% गुण मिळवणे हे शक्य आहे का? तर उत्तर आहे शक्य आहे कायद्यांमध्ये. ओके. फक्त गरज आहे ती म्हणजे स्मार्ट वर्क आणि योग्य नियोजनाची. बघा, मी तुम्हाला एकूण 20 कायदे या बॅच मध्ये शिकवणार आहे. YouTubeला सुद्धा त्याचे व्हिडिओ असतील एका दिवसासाठी, नंतर ते ओन्ली मेंबर्स यांना दिसणार आहेत. ओके. तर बघा आता याचा मास्टर प्लॅन कसा आहे. तर बघा, आपण एकूण 5 टप्पे केलेले आहेत या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी. त्यातील पहिला टप्पा म्हणजे काय तर पायाभूत आणि मूलभूत कायदे. पायाभूत आणि मूलभूत कायद्यांचा जर अभ्यास केला आणि त्यापासून जर सुरुवात केली तर कुठंतरी आपला कॉन्फिडन्स हा एक वेगळ्या लेवलवरती येईल. ओके. समजून घ्या. मग ह्यामध्ये मूलभूत कायदे कोणते आहे? तर पहिला कायदा आहे आपल्या समोर बाल कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986. त्यानंतर आहे वेठ बिगार पद्धत निर्मूलन अधिनियम 1976. त्यानंतर साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942. तर चौथा कायदा आहे कामगार कायदे सूट अधिनियम 1988. ओके. हे एकदम मूलभूत कायदे आहेत. लवकरात लवकर म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही हे जे काही कायदे आहेत हे समजून घेऊ शकता. एक एक दिवसामध्ये, म्हणजे टोटल 4 दिवसामध्ये हे कायदे आपण समजून घेऊ शकतो आणि त्यावरती MCQ ची प्रॅक्टिस सुद्धा करू शकतो. एवढे छोटे कायदे आहेत. ठीक आहे. ह्यानंतर बघा, अति महत्वाचे, मी बघा इथं हाय वेटेज रेड मध्ये सांगितलेले आहे का ह्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत. ओके. अति महत्वाचे महाराष्ट्र राज्याचे कायदे कोणकोणते आहेत मग? तर ते बघा, एकूण 5 आहेत. कोणते? तर पहिला कायदा आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम 2017. त्यानंतर बघा, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953. त्यानंतर बघा, महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुसूचित प्रथा प्रतिबंध अधिनियम 1971. त्यानंतर बघा, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983. आणि शेवटी महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003. ओके. बघा, जसा माथाडी कामगार खूप इम्पॉर्टंट आहे, तसे हे कायदे सुद्धा करणे गरजेचे आहेच.
कारण की ह्यावरती सर्वात जास्त वेटेज असणार आहे आपलं. ठीक आहे. तर यानंतर बघा महाराष्ट्राचे विशिष्ट क्षेत्रातील कायदे आणखी. तर बघा हे जे दोन कायदे आहे, या दोनच कायद्यावरती जवळपास 10 ते 15 प्रश्न आपण म्हणू शकतो जे येणार आहे परीक्षेमध्ये. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. याला सुद्धा स्टार मार्क करायचं आहे आपल्याला. तर बघा, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969, तर महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981, हे दोन कायदे टप्प्या 3 मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत, तिसऱ्या आठवड्यामध्ये. ओके, आता चौथ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय? तर बघा, प्रशासकीय व इतर केंद्रीय कायदे जनरल लॉज आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग यामध्ये कोणकोणते कायदे येतात? तर बघा, पहिला कायदा आहे सामान्य धारा अधिनियम 1997, ज्यालाच काय म्हणतात तर जनरल क्लॉजेस ऍक्ट म्हणतात. त्यानंतर बघा लवाद व समेट अधिनियम 1966. त्यानंतर उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951. त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि 16व्या नंबरचा आहे कायदा सिक्युरिटायझेशन अधिनियम 2002. ओके, आणि शेवटी आपण जे टप्पा आहे त्यामध्ये नवीन जे काही लेबर कोड आहे, ओके, जे की गेम चेंजर्स असणार आहे. यावरती बघा प्रत्येक कायद्यावरती एक एक प्रश्न असेल म्हणजे असेलच. ओके, हे अभ्यासणार आहोत. जसं वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता 2020. हे कायदे आपण काय करणार आहे आता अभ्यासणार आहोत. ओके, उद्यापासून आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघा काय कव्हर करणार आहे ते तर सांगतोच, परंतु उद्याच्या लेक्चर मध्ये आपलं बाल कामगार प्रतिबंध नियम अधिनियम 1986 या कायद्यापासून आपण काय करणार आहे सुरुवात करणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे कायदे शिकवणार म्हणजे काय? तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा, कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करणार आहे? तर बघा, या सिरीज मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत. तर बघा, प्रत्येक कायद्याच्या कलमांचे सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करणार आहोत. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखा आणि अटी ह्या समजून घेणार आहोत. दंडाच्या रकमा आणि शिक्षांशी संबंधित विशेष ट्रिक्स कशा लक्षात ठेवायचे हे लक्षात घेणार आहोत. आणि बघा, तुम्हाला माहिती आहे परीक्षा टीसीएस कंडक्ट करणार आहे. तर टीसीएस आणि आयबीपीएस दोन्ही कशा प्रकारे प्रश्न विचारते, त्यांच्या एमसीक्यूचं स्वरूप कशा प्रकारे असते, मागील वर्षामध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत 2022 मध्ये टीसीएस ने महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. 2022 पासून ते काय करत आहे परीक्षा कंडक्ट करत आहे. तर ह्यामध्ये जे काही बिझनेस लॉज आहेत, ज्या एक्झामिनेशन त्यांनी कंडक्ट केल्या ज्यामध्ये बिझनेस लॉजचे क्वेश्चन आलेले, त्या सर्व क्वेश्चनचा अभ्यास करून त्यांच्यानुसारच आपण काय केलेले आहे, सर्व 50 मॉक टेस्ट सुद्धा सेट केलेले आहे आणि त्यानुसारच आपले जे काही क्लास आहेत ते सुद्धा सेट केलेले आहेत. त्या नियोजनानुसार आपलं हे जे काही आहे, पुढील जो पूर्ण महिना आहे, या पुढील महिन्यामध्ये सर्व कायदे, नोट्स आणि मॉक टेस्ट हे आपल्या कव्हर होणार आहेत. ओके, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आपला कोर्स परचेस करायचा असेल, इच्छा असेल तर ओके, एके परफेक्शन अकॅडमी युट्यूब चॅनलला तुम्हाला माहिती आहे 55,000 प्लस जे काही विद्यार्थी आहेत हे जुडलेले आहेत. तुम्हाला सुद्धा जोडायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणतंही युट्यूब चॅनल चाळा, कुठल्याही प्रकारची अकॅडमी चाळा, ह्या लेवलचं आणि अशी क्वालिटी बॅच आणि ह्या किमतीमध्ये कुठंच तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. व्हॅलिडिटी बघा 3 महिने खूपच कमी होत होती, तर आपण व्हॅलिडिटी 6 महिने वाढवलेली आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास हा चांगल्या लेवलवरती पोहोचला पाहिजे. तर असो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच. इथेच थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. टेक केअर. बाय.